नमस्कार, मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाची तिसरी फवारणी कोणती घ्यायची आहे, त्याचबरोबर तुम्ही किती दिवसांनी घेतली पाहिजे, म्हणजे दुसरी फवारणी झाल्यानंतर तिसरी फवारणी घेत असताना किती दिवसाचं अंतर ठेवलं पाहिजे, अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, की जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर येत राहतील। शेतकरी मित्रांनो, दुसरी फवारणी झाल्यानंतर साधारणतः 15 दिवस झाल्यानंतर तुम्ही तिसरी फवारणी घेऊ शकता, किंवा तुमचं कपाशीचं पीक 50, 60 किंवा 70 दिवसाचं झालं असेल तर तुम्ही तिसरी फवारणी घेऊ शकता। आता तिसरी फवारणी घेत असताना कोणकोणती कीटकनाशक वापरायचे, तर कोणत्याही दुकानदारांनी दिलं म्हणून कीटकनाशक वापरायचं नाही, तर आपल्या पिकावरती कोणत्या कीटकांचा प्रादुर्भाव झालेला आहे ते पाहून आपण औषध डिसाईड केलं पाहिजे। आता साधारणपणे 50, 60 किंवा 70 दिवसाच्या या कालावधीमध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होत असतो। त्यामध्ये मग मावा, हिरवे तुडतुडे, फुलकिडी किंवा पांढरी माशी अशा पद्धतीने किडींचा प्रादुर्भाव होत असतो। आता त्यावर नियंत्रण मिळवायचं म्हटलं तर सुरुवातीला आपण साधे कीटकनाशक वापरले आहेत। आता तिसऱ्या फवारणीच्या वेळेस त्यापेक्षा स्ट्रॉंग वापरलं पाहिजे। आता उदाहरणार्थ अपाचे, जर तुम्ही दुसऱ्या फवारणीच्या वेळेस अपाचे जर वापरलं नसेल तर तुम्ही तिसऱ्या फवारणीला UPL कंपनीचं अपाचे वापरू शकता। अपाचे मध्ये फिप्रोनिल आणि फ्लॉनिकॅमिड घटक असतो, ते तुम्ही 20 ml प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे फवारू शकता, का जेणेकरून मावा, तुडतुडे, फुलकिडी, पांढरी माशी संपूर्ण नायनाट होईल, आणि म्हणून तुम्ही अपाचे वापरू शकता। आणि जर अपाचे वापरलं नसेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन आहे पोलिस, घाटा केमिकलचं पोलिस तुम्ही वापरू शकता। त्याचं प्रमाण आहे 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप, त्याचा सुद्धा तुम्ही वापरू शकता। अतिशय स्ट्रॉंग आणि अतिशय योग्य असं किडींना नियंत्रण करणारं आणि पॉवरफुल असं औषध आहे। त्याचं प्रमाण 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप, त्याच्यामध्ये फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% हा रासायनिक घटक असतो, आणि त्याचा सुद्धा अतिशय प्रभावी वापर होत असतो। शेतकरी मित्रांनो, जर कंटिन्यू पाऊस पडत असेल आणि वातावरणामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्यासारखं वातावरण जर असेल तर तुम्ही एखादं बुरशीनाशक वापरू शकता। त्याच्यामध्ये मग 22 आहे, त्याचबरोबर अवतार M45 आहे, किंवा कार्बेंडिझम, त्याचबरोबर हे साधारण झाली, किंवा ॲसेटॉप आहे, ॲसेटॉपचं प्रमाण घ्यायचं आहे 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप, आणि अशा पद्धतीने तुम्ही एखादी बुरशीनाशक वापरू शकता। आणि जर त्याच्यापेक्षा जर स्ट्रॉंग म्हटलं तर आदामा कंपनीचं शामीर आहे किंवा कस्टोडिया आहे, असे विविध बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, तुमच्या कपाशीची जर अजून तुम्हाला जोमदार वाढ करायची असेल तर तुम्ही एखादा टॉनिक सुद्धा वापरू शकता। आता टॉनिक मध्ये तुम्ही सबियन आहे किंवा ॲम्बिशन आहे अशा पद्धतीचे तुम्ही टॉनिक वापरू शकता। त्याचं प्रमाण आहे 40 मिली प्रति 15 लिटर पंप। त्याचबरोबर जर बोंडअळीचा भविष्यात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्ही प्रोपेक्स सुपरचा सुद्धा वापर करू शकता। त्याचं प्रमाण आहे 30 ते 35 मिली प्रति 15 लिटर पंप। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळावं, त्याचबरोबर भरघोस फायदा व्हावा म्हणून आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो। तेव्हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्याचबरोबर तुमचे वेगवेगळे नातेवाईक, शेतकरी बांधव, कापूस उत्पादक शेतकरी त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।